हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर गाईज बघा इथे अद्दू काय करताय. अद्दू हाय गाईज कर. हाय गाइस, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर गाईज आम्ही आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे ना अद्दू. हो ना. तू काय करताय? तू काय करताय? इथून कॅट गेली का अद्दू आता? तर गाईज अद्दू काही बोलत नाही जास्त. चला मी आज काय बनवत आहे तुम्हाला दाखवत आहे. गाईज आपण आज इथे पानगे बनवणार आहे. तर त्यासाठी सर्वात आधी आपण इथे घेतले आहे गव्हाचे पीठ. मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे इथे. आणि त्यामध्ये आपण आता 1 वाटी रवा ॲड करणार आहे. रवा ॲड झाला. आता यामध्ये आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार आणि 1 चम्मच हळद. आपण इथे सर्वात आधी धने 2 चम्मच घेऊया. 1 चम्मच ओवा, 1 चम्मच सोप आणि 1 चम्मच जिरे. थोडं जाडसर असं बारीक करून घ्यायचं. एकदम बारीक नाही करायचं, थोडंसं साधारण असं ठेवायचं. तुम्ही बघू शकता इथे बघा, आपण हे जास्त बारीक नाही केले आहे. आता हे आपण आपल्या पिठामध्ये ॲड करून घेऊ. चला मग आता हे आपल्या पिठामध्ये आपण ॲड करून घेऊया. आणि त्यानंतर आपण यामध्ये तूप घालूया. 1 वाटी मी घरी बनवले हे साजूक तूप आहे. जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे आपण आता चांगलं असं मिक्स करून घेऊया. थोडं गरम आहे. चांगलं असं मस्त एकजीव करून घ्यायचं. याला चांगलं मळून घ्यायचं. खूप सुंदर अशी स्मेल येत आहे. बघू शकता आपलं मिश्रण मस्त आपण हे मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करून हे मळून घेऊ. मी इथे कोथिंबीर टाकायचं विसरली होती, तर ते मी आता टाकून घेत आहे. तुम्ही हे जेव्हा आपण पीठ मळायच्या आधी तेव्हाच टाकून घ्यायची. छान अशी चव येते. चांगलं असं आपण मळून घ्यायचं आहे 5 ते 10 मिनिट. तर मित्रांनो आपला इथे डो रेडी झाला आहे. हे आपण 10 मिनिटं चांगलं मळून घेतलं आहे. तर चला आपण आता याचे पानगे बनवूया. हे आपण आता पानगे बनवायला घेऊया. चांगला असा एक गोळा करून घ्यायचा. बघा इथे आपला पानगा रेडी झालाय. आणि वरून त्याच्यावर थोडस आपण एक असं करून घेऊ बोटांनी असं. हे असं. तर बघा आपला इथं पानगा रेडी झालाय. तर अशा प्रकारे आपण आपले सर्व पानगे तयार करून घेऊया आणि नंतर मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे मित्रांनो, इथे आपले पानगे रेडी झाले आहे. आता हे आपण कुक करून घेऊया. चला मग आता हे आपण 200 डिग्रीवर 40 मिनिट्स चांगले कुक करून घेऊया.
मित्रांनो, आपण हे 200 डिग्रीवर 40 मिनिट्स कुक करून घेऊ आता. मित्रांनो, इथे आता आपली पानगी रेडी झाली आहे. आता हे आपण काढून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता आपली पानगी इथे रेडी झालेली आहे. गाईज, तुम्ही इथे बघू शकता आपले पानगी रेडी झालेले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि घरी पण बनवून बघा आणि मला कमेंट करा. तर चला गाईज, आपण बघू पानगी कशी झाली आहे. तर त्यामध्ये आपण थोडं तूप घालूया. बघू शकता तुम्ही किती छान पानगी झाली आहे आपले. तर गाईज, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. ओके, बाय.